नमस्कार, मी हर्षदा आणि आज आपण पारंपरिक पद्धतीने ताकातली वाळवलेली मिरची बनवणार आहोत। ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी एकदम भन्नाट लागतात आणि खूप दिवस टिकतात। ही ताकातली वाळवलेली मिरची वरण भात, दही भात किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागतात। तुम्ही ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली। आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। तर मी इथे कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही। तर मिरचीला अगोदर आपल्याला कट करून घ्यायचं आहे सुरीने। अगोदर आपल्याला उभे कट करून घ्यायचे ही मिरची, नंतर त्याचे 2 तुकडे किंवा तुम्ही 3 केले तरी चालतील। वाळल्यानंतर मिरची खूप लहान होते, तर तुम्ही अख्खी मिरची ठेवली तरी सुद्धा चालेल। तर बघू शकता, अगोदर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरचीला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मी याचे 3 किंवा 4 भाग करून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिरच्या कट करून घ्यायच्या आहे। खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण, कोणताही मसाला न वापरता आणि खूप छान टेस्टी लागते ही। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग इथे आता मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तर पातेल्यामध्ये तेल टाकल्यानंतर संपूर्ण मिरच्या त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि 1-2 मिनिट त्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे आपल्याला। तर मिरची छान परतवल्यानंतर त्यामध्ये मी आता ताक टाकणार आहे। तर तुम्ही इथे दही सुद्धा ॲड करू शकता। दही किंवा ताक काहीही चालेल, पण ते आंबट असायला हवं, तरच त्या मिरच्या छान लागतात वाळल्यानंतर। तर ताक ॲड केल्यानंतर आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला। मीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून संपूर्ण ताक आटेपर्यंत मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत कमी फ्लेमवरती। तर मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून चेक करायचं आहे, 1-2 वेळेस परतवायचं आहे। तर बघू शकता इथे पूर्ण ताक आटलेलं आहे आणि मिरची तयार झालेली आहे। कलर सुद्धा बघू शकता चेंज झालेला आहे। मिरचीच्या आतमध्ये सुद्धा ताक गेलेलं आहे। तुम्ही ही मिरची वाळवून खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये 7-8 दिवस सुद्धा ह्या मिरच्या अशा राहतात। तुम्ही तोंडी लावण्याकरता अशा सुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात। आणि जर खाऊन उरल्यात तर तुम्ही वाळू सुद्धा घालू शकता। तर अशी तोंडी लावण्याकरता अशी सुद्धा तुम्ही नेहमी करू शकता ही मिरची, किंवा घरामध्ये ताक किंवा दही असतंच आपल्या आणि मिरच्या सुद्धा असतातच। तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तोंडी लावण्यासाठी। तर आता आपण वाळू घालूया बाकीच्या उरलेल्या मिरच्या। ह्या मी थोड्या मिरच्या काढून ठेवलेल्या आहेत ओल्या खाण्यासाठी। तर आता आपण वाळवून घेऊया याला। 1 दिवस मी याला कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। खूप लवकर वाळतात ह्या, जास्त वेळ लागत नाही याला वाळायला। तर बघू शकता इथे मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहे। एका दिवसामध्येच खूप छान अशा प्रकारे वाळलेल्या आहेत ह्या मिरच्या आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि तोंडी लावण्याकरता खूप छान ऑप्शन आहे हा। तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।